ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बिद्रीच्या अध्यक्षपदी के.पी. पाटील तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकट्टे यांची निवड। बिद्री तालुका कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के.पी. पाटील मुधाळ यांची 5व्यांदा निवड झाली, तर उपाध्यक्षपदी गणपतराव गुंडू फराकट्टे बोरावडे यांची निवड करण्यात आली। विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात विशेष सभेत निवडी पार पडल्या। निवडीनंतर नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार श्री काकडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। बिद्री साखर कारखान्याची सन 2023 ते 28 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के.पी. पाटील, माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या होत्या। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक आज सकाळी 10 वाजता कारखाना प्रधान कार्यालयात बोलवण्यात आली होती। अध्यक्षपदी के.पी. पाटील यांची निवड निश्चित होती, तर उपाध्यक्ष पदाचे नाव असलेलं बंद पाकिट जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, नाविद मुश्रीफ हे सभास्थळी घेऊन आले। यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी गणपतराव फराकट्टे यांचे नाव नेत्यांनी सुचवलं। याला उपस्थित संचालकांनी एकमताने मंजुरी दिल्याने फराकट्टे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। अध्यक्षपदासाठी के.पी. पाटील यांचे नाव संचालक राजेंद्र पाटील यांनी सुचवले, त्याला संभाजी पाटील यांनी अनुमोदन दिलं। उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फराकट्टे यांचे नाव संचालक पंडित केने यांनी सुचवले, त्याला डी.एस. पाटील यांनी अनुमोदन दिलं। बिद्री साखर कारखान्याच्या चेअरमन व उपाध्यक्ष निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी काम पाहिलं। यावेळी नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ व गोकुळचे संचालक श्री नाविद मुश्रीफ, युवराज पाटील, भैया माने व सभासद उपस्थित होते। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष व्यक्त केला। निवडीनंतर गेली 23 वर्ष मी या कारखान्याचा अध्यक्ष आहे। अध्यक्ष के.पी. पाटील यांनी यापुढेही सभासद हिताचा कारभार पारदर्शक पद्धतीने केला जाईल असा विश्वास व्यक्त केला। महानकर न्यूजसाठी युवराज पाटील, बिद्री।